ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकारण आता तापायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहात आणि याच ठिकाणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची जी ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झाली आहे। आपण TV9 ती क्लिप जी आहे ते पुष्टी करत नाही, मात्र आपण त्याच्याशी चर्चा करणार। ताई, काय सांगाल, एकंदरीत जी क्लिप व्हायरल झालेली आहे कुठेतरी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी अशा प्रकारची क्लिप व्हायरल केलीचं असं बोललं जातं। तुमचं म्हणणं काय, नक्की तुमच्या आवाजाची ती क्लिप आहे, तुम्ही देखील भांडणं करतायत, कोण तो पांडू आहे आणि भूषण भोईरचं नाव घेतात? मला असं वाटतं की ह्या संदर्भात मी सकाळीच एक केस नोंद केलेली आहे आणि त्याच्यावर स्पष्टीकरण पुढे पोलीस त्याची चौकशी करतील आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल। पण मला असं वाटतं की खूप घाणेरडं राजकारण आता ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये चालू आहे। गेली 18 वर्ष मी ह्या प्रभागाचं नेतृत्व करते, पण अशा प्रकारचं राजकारण मी कधीच बघितलं नव्हतं। पण आत्ता त्यांना कळलं की आपल्या कामाची उंची एवढी आहे की त्यांना ती गाठता येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असताना अशा प्रकारची क्लिप व्हायरल करून ते मला कुठेतरी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात। पण मला असं वाटतं की ह्या प्रभागातले नागरिक सुज्ञ आहेत, ते कुठल्याही अशा जातीय राजकारणामध्ये पडणार नाही, कारण हा सगळा समाज माझ्या प्रभागामध्ये राहतो आणि त्यांना माहिती की ह्या 18 वर्षामध्ये मी कधीही कुठल्या जातीचा अशा प्रकारे उल्लेख केलेला नाही। पण हे लोक हे घाणेरडं राजकारण करून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। पण बाकीची लोक मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये सहभाग घेतील, त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न फसेल। मात्र भूषण भोईरचं एक नाव घेतलं जातं त्या क्लिपमध्ये, तसं पांडू नावाची व्यक्तीचं नाव घेतं आणि अशामुळे कुठेतरी अशी नावं घेतल्यामुळे कुठे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला। त्यांच्यामध्ये संभ्रम होण्याचं काय हेच नाही, कारण ते लोकच ह्या अशा प्रकारच्या क्लिप व्हायरल करतात जेणेकरून माझ्यावरती काहीतरी आरोप प्रत्यारोप करून माझी प्रतिमा मलिन करून त्यांना असं वाटतं की त्यांना मतदान होईल। पण असं हे करून काहीच साध्य होणार नाही आणि आत्ता मला कळलेलं आहे की अजून 2 काहीतरी व्हिडिओ त्यांनी AI मार्फत केलेले आहेत आणि ते प्रसारित करणार आहेत ते लोक। ह्याच्यावरनं तुम्ही समजून जा की ते किती टोकाच्या भूमिकेला गेलेले आहेत, म्हणजे सत्तेचा हव्यास किती आहे त्यांना आणि ह्या राजकारणात त्यांच्या म्हणजे 3-3, 4-4 तिकीटे घेतल्यानंतर पण त्यांचं मन भरत नाही, त्यांना अजून अपक्ष उभं राहायला लागतंय आणि अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण माझ्या प्रभागात करतायत ते लोक। तर ही मानपाड्याची जनता सुज्ञ आहे, ते वेळेवर त्यांना उत्तर देतील। शाखा प्रमुखसाठी तुम्ही राजीनामा दिला होता पदाचा, त्यामुळे पाहिलं तर कुठेतरी चीड आहे का निर्माण झालेली? विक्रांत वायचाळ यांना ती तिकीट मिळाल्यानंतर कुठेतरी चीड? मला असं वाटतं की सगळ्यांच्या मनात ती चीड निर्माण आहे, कारण सामान्य कार्यकर्त्याला आज मी उमेदवारी दिलेली आहे। कुठल्याही बंगल्यात राहणाऱ्या किंवा खूप खानदानी लोकांना मी तिकीट डावलून अशा प्रकारच्या कार्यकर्त्याला तिकीट दिलेले आहे, तर तो राग नक्कीच त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या लोकांना घेऊन असे प्रकारचे काहीतरी ऑडिओ क्लिप बनवायच्या, काहीतरी व्हिडिओ क्लिप बनवायच्या आणि त्या व्हायरल करायच्या, हा प्रयत्न सातत्याने इथे होणार आहे। आता इलेक्शनचे 3-4 दिवस शिल्लक आहेत, टोकाटोकाला मला असं वाटतं तुम्हाला अजून बरंच काही बघायला मिळेल आणि मीनाक्षी शिंदेची चरित्र मलिन करण्याचा प्रयत्न ते करतील। पण मला असं वाटतं की हे शक्य नाही त्यांना। विचारांची लढाई असावी, विकासाच्या वरती लढाई असे, मात्र अशा प्रकारची लढाई नवीन कन्सेप्ट समोर येते। मी तुम्हाला सांगितलं ना, वैचारिक मतभेद असावे आणि विचारांची लढाई झालीच पाहिजे, कारण विरोधक असल्याशिवाय ती इलेक्शन जिंकण्यात मजा नसते। पण एवढं घाणेरडं राजकारण करून जर कोण जिंकत असेल तर मला असं वाटतं की ह्या इलेक्शनला काहीच अर्थ राहत नाही। मग जनता कशा प्रकारचे उत्तर देईल येणाऱ्या या 15 तारखेला आणि 16 तारखेला? कशा प्रकारचा गुलाल उजळला? मला असं वाटतं की जनता त्यांना योग्य उत्तर देईल, कारण असे घाणेरडं राजकारण आमच्या मानपाड्यामध्ये पहिल्यांदा होतंय आणि जे गावाबाहेरून आलेली लोक अशा प्रकारचं राजकारण करून ह्या प्रभागात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जर करत असतील तर मानपाड्याची जनता त्यांना चोख उत्तर देईल आणि 16 तारखेला आम्हीच गुलाल उधळू। नक्कीच होते। मीनाक्षी शिंदे त्यांनी सांगितले पुष्टी करत नाही आम्ही देखील त्या व्हिडिओ क्लिपची, मात्र तक्रार केलेली आहे। मात्र येणाऱ्या काळात आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये कशा प्रकारचा गुलाल शिवसेनेचा उधळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अजयसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।